म्हाळसा, तू सांगितल्याप्रमाणे मी सेविकांना बोलवलं आहे। मला तुम्हाला आज एक अत्यंत महत्त्वाचे कार्य सांगायचे आहे। सारा गड सजवायला घ्या। स्वयंपाकघरात पंचपक्वान्नाचा स्वयंपाक करायला सांगा। गडावर सुगंधी पाण्याचा शिडकाव करा। फुलांच्या रांगोळ्या घाला। म्हाळसा, असं काय होणार आहे आज? कुणी येणार आहे का गडावर? होय, आज गडावर विशेष अतिथींचे आगमन होणार आहे। ते उत्तम शिवभक्त देखील आहेत। ते यांना फार प्रिय आहेत। त्यांचे यथोचित स्वागत झाले पाहिजे। होय देवी। म्हाळसा, तू म्हणशील तसंच होईल। स्वागताची तयारी करायला घ्या। या तुम्ही। म्हाळसा, लतिका, तुला कळालं असेलच की मी काय इतकी आनंदी आहे ते। सगळं नीट पार पडतं आहे की नाही हे तुला बघायचे आहे। हो, पण म्हाळसा, ती व्यक्ती कोण आहे हे तू अजून सांगितलं नाहीस मला। ते मला देखील ठाऊक नाही, पण यांनी मला सांगितलं की यांनी त्या व्यक्तीची सेवा केली आहे म्हणून। मला देखील त्या भक्ताला भेटायची ओढ लागली आहे लतिका। अक्का, असे हेरधरे काय घालता तुम्ही? बसा बसा, बरं बघू, बसा इथे। असं करून कसं चालेल? तुम्हाला पाणी देऊ का? थांबा। नाही, नको। ते माझ्या जीवाची घालमेल होते, पण कुणीच काहीच करताना दिसत नाही। माझ्या माणसाचा संसार सुखी कसा होईल याचाच दिवस रात्र विचार करत असते मी। अक्का, पण म्हाळसा तर आनंदी आहे। काय बोलतेस तू? असं कसं होईल? हो अक्का, आज जर तुम्ही तिला पाहिलं तर वेगळीच म्हाळसा तुम्हाला दिसेल। लतिका, काय ते स्पष्ट सांग। अशी कोड्यात बोलू नकोस। देवांना भेटायला कोणीतरी विशेष अतिथी येणार आहेत म्हणे। कोण अतिथी? ते मला नाही सांगितलं, पण प्रत्यक्षात त्यांचीही सेवा देवांनी केली आहे। म्हणजे कोणीतरी महत्त्वाचीच व्यक्ती असणार। पण हे तू मला का सांगते आहेस? त्याचा आणि म्हाळसा आनंदी असण्याचा काय संबंध? ते मला पण नाही समजलं। पण अक्का, म्हाळसा त्यांच्या स्वागताची तयारी करते आहे। आमच्या म्हाळसालाही काही कळत नाही। देवांच्या प्रेमात इतकी अंधही झाली आहे की परिस्थिती काय, करते काय, हे सगळं करण्याची तिला काय आवश्यकता आहे? मला कळू शकते ती हे सारं का करते आहे। मी ओळखते तिला। देवांना प्रसन्न करण्यासाठी ती हे करत असणार। ह्याने प्रश्न सुटणार आहेत का? मी ह्यांना सांगितलं की श्री खंडेरायांशी बोला म्हणून, पण कुणास ठाऊक हे बोललेच नाहीत। काय झालंय यांना? काहीतरी घडलंय, पण सांगत नाहीत मला ते। आयुष्यभर असंच केलं त्यांनी। मलाही असंच वाटतं। देवांच्यात आणि त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं आहे।